Good evening, friends. I am Saunke sir. Welcome again. After a long time, we were having the video, but today we have come to the Thorल्या Paduka Mandir, वरमुखवाडी आळंदी. आणि हे प्लेस अतिशय सुंदर आहे. इथं ज्ञानेश्वर माऊलींची एक छान मूर्ती आहे. आणि नेहमी आळंदीच्या यात्रेच्या वेळेस पालखी इथं थोडासा रेस्ट घेते, आराम करते आणि इथून पुढं ती प्रस्थान करते. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तुकाराम महाराज, निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी जे आहेत त्यांचे असे स्टॅच्यूज, पुतळे उभे केलेले आहेत. इतका सुंदर हा असा मी म्हणेल की स्पॉट आहे, ठिकाण आहे आणि क्षेत्र आहे जिथं आपण माऊली दर्शन घेऊन थोडंसं या निसर्गरम्य वातावरणात आपण इथं थोडासा टाईम स्पेंड करू शकतो. आणि हा जो कॅम्पस आहे हा अतिशय सुंदर बनवलेला आहे. इट इज नॉट लेस दॅन द यू कॅन से द फॉरेन प्लेस. जस्ट हॅव अ लुक. बघा, खूप सुंदर वाटतं. असं वाटतं की आपण इथं कुठंतरी खूप फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं जरा भास होतो. इथली जी आहे तर स्वच्छता अमेझिंग आहे, खूप चांगली आहे. आणि सध्या श्रावण सुरू झालेला आहे, त्यामुळं हे वातावरण अतिशय लोभनीय आहे. तर आय अपील टू द ऑल महाराष्ट्रीयन की जर तुम्ही आळंदीला आलात तर आळंदीला येताना दिघी ते वरमुखवाडी आळंदी रोड या रोडला हे मंदिर आहे. हे आहे थोरल्या पादुका मंदिर आणि याच्या अपोजिट साईडला आहे साई मंदिर. दोन्ही मंदिरं खूप लोभनीय आहेत आणि वन टाईम व्हिजिट तू बनता आहे. थँक्यू. सी यू अगेन. बाय.